समर्थ. आपल्या सर्वांना माहिती आहे 31 मार्च 2025ला स्वामी प्रकट दिन आहे. आपल्या सर्वांचा आवडता दिवस आहे. आपण सर्वांनी स्वामी सेवा करायला सुरुवात केली आहे. पण ज्यांना काही जमत नाही, त्यांना वेळेअभावी किंवा काही विटाळे सुतके मासिक धर्म यामुळे कुठल्या अडचणीमुळे त्यांना सेवा करायला जमल्या नाही, तर त्यांनी 21 तारीख म्हणजे 21 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत 11 दिवसाची सेवा करू शकतात किंवा 7 दिवसाची असेल तर 7 दिवसाची सेवा करू शकता. तुम्ही स्वामी सारामृत वाचू शकता, तुम्ही 11 माळी जप करू शकता, 11 तारक मंत्र म्हणणं ही सेवाही तुम्ही करू शकता. ज्यांना गुरुक्षेत्राचं पारण करायचे 7 दिवसाचं, त्यांनी गुरुक्षेत्राचे पारण करू शकता, तेही ते करू शकतात. दत्त सेवा करू शकतात तुम्ही. आपण गौरकष्टधारण स्तोत्र हे आपल्या सर्वांना माहिती आहे, ते तुम्ही रोज 11 वेळा वाचू शकता, तेही तुम्हाला खूप छान राहील. म्हणजे जसे जमेल तसे तुम्ही सेवा करा. तुम्हाला काहीही जमत नाहीये तर तुम्ही मानस पूजा नक्की करत राहा. दत्तभावनी सुद्धा तुम्ही 11 वेळा वाचू शकता रोज. ही जरी तुम्ही संकल्पित सेवा केली तरी खूप छान राहील. ह्या सेवा तुम्ही करत राहा. नाही जमत तर कमी घड्याळ लावून तुम्ही अर्धा तास 15 मिनिटं तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र जप केला तरी चालेल, किंवा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा हा मंत्र जप तरी केला चालेल. असं नाही की तुम्ही एका जागेवर बसा, तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, गाडीमध्ये हात डोळे बंद करून मंत्र जप करत राहिलात मनामध्ये तरी खूप छान राहील. जसे जमेल तशी सेवा करा. सेवेला महत्त्व आहे. असं नाही की आपल्याला पाहिजे काहीतरी स्वामीकडून म्हणून सेवा करायची. कधी कधी सेवा मनापासून करा, त्यांना अर्पण करा ती सेवा. त्यांना आपल्याकडून काही नको, तुमचं काही नको, त्यांना फक्त तुमची सेवा हवी, तुमचं प्रेम हवं, तुमचा वेळ हवा आहे. हे फक्त तुम्ही स्वामींना अर्पण करा. तुम्हाला त्यांच्याकडे काही मागण्याची वेळ येणार नाही आहे. सगळं न बोलता तुम्हाला सगळं मिळेल. त्यामुळे स्वामी सेवा ही मनापासून करा. नक्की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. ही संधी गमवू नका. कारण की प्रत्येक वेळेस तुम्ही असं तुम्हाला सांगितलं पारायण करा तर तुम्ही नाही करणार. जेव्हा स्वामी प्रकट दिन येतो, स्वामी किंवा गुरु जयंती येते, दत्त जयंती येते, गुरुपौर्णिमा येते, तेव्हा आपण सेवा करतो. असं कोणीच सेवा करत नाही. त्यामुळं सेवेला चुकू नका. सेवा करा. सेवा जेवढी करसाल तेवढा तुम्हाला फायदाच आहे. तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येणार आहे. मन शांत राहतं, समाधान येतं. त्यामुळे सेवा नक्की करा. श्री स्वामी.